काशीनाथ घाणेकर ही मराठी रंगभूमीला लागलेली कीड आहे असं माझं नाही, असं म्हणणं होतं 90च्या दशकातलं नाट्यप्रेमींचं, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः नाट्यगृहापर्यंत खेचून आणलं. हे तेच ज्यांनी आपलं नाव शेवटी लावण्याची प्रथा सुरू केली. ही त्यांचीच गोष्ट. डॉक्टर काशीनाथ घाणेकर. 14 सप्टेंबर 1930 रोजी जन्माला आलेला हा मुलगा रंगभूमी गाजवणार अशी कोणाला सुद्धा कल्पना नव्हती. यांची सुरुवात झाली नाटकांमध्ये बॅकस्टेज करून, नाटकातील कलाकारांना संवादात मदत करून. नाटकांमध्ये भूमिका मिळावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे ते जाणून होतेच. अखेर त्यांच्या प्रयत्नांना जोड मिळाली, ती म्हणजे दत्ताराम वळवईकर म्हणजेच मास्टर दत्ता यांच्या दिग्दर्शनाची आणि वसंत कानेटकर यांच्या उल्लेखनीय लेखनाची. 1962 मध्ये कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका घाणेकरांनी परखडपणे मांडली आणि ही भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की त्यांनी घाणेकरांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकला. अखेर काशीनाथ घाणेकर हे नाव रंगभूमीच्या इतिहासात कोरलं गेलं. पण पुढे जाऊन नाटकाच्या प्रयोगाला घेऊन खूप साऱ्या अनैतिक गोष्टी घडायला लागल्या आणि हेच घाणेकरांना मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी हे नाटक सोडलं आणि याचा राग कानेटकरांना आला. अनेक दिवस नाटकांपासून वंचित राहून त्यांनी सिनेमाकडे धाव घेतली. मराठी तितुका मेळावा, पाठलाग यासारखे अनेक मराठी चित्रपट त्यांनी केले, पण जो आनंद त्यांना मराठी नाटकात होता तो त्यांना सिनेमातून मिळत नव्हता. मग पुन्हा त्यांना रंगभूमीवरचा एक नवीन मित्र भेटला, ते म्हणजे प्रभाकर पणशीकर. कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले या नाटकात लाल्या या भूमिकेसाठी त्यांना बोलवण्यात आलं, पण कानेटकर आणि घाणेकर यांच्या वादामुळे कानेटकरांनी हो बोलण्यासाठी बराच वेळ घेतला. अखेर हे नाटक 1966 रोजी रंगभूमीवर आलं. रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणाच्या प्रवेशाला टाळ्या पडल्या असतील तर ते म्हणजे काशीनाथ घाणेकरांच्या. आणि तेव्हा खरा जन्म झाला हा मराठी रंगभूमीवरच्या पहिल्या सुपरस्टारचा. पुढे जाऊन त्यांनी अनेक प्रयोग केले, अनेक दौरे केले, पण त्यांच्या या कारकिर्दीला कोणाची तरी वाईट नजर लागली. या आजच्या आधुनिक जगात एखाद्या अभिनेत्याला जसं ट्रोल केलं जातं तसं त्यावेळी सुद्धा असायचं आणि या ट्रोलिंगमुळेच त्यांची प्रसिद्धी ही हळूहळू कमी होऊ लागली होती. पण ते थांबले नाहीत. त्यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांना आपल्या उल्लेखनीय कामातून सडेतोड उत्तरं दिली. म्हणूनच डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठीतले पहिले आणि शेवटचे सुपरस्टार ठरले. घाणेकरांच्या दुसऱ्या पत्नी कांचन काशीनाथ घाणेकर लिखित नाथ हा माझा या पुस्तकातून त्यांच्या जीवनशैलीचा आढावा आपल्याला घेता येतो. 2016 मध्ये अभिजित देशपांडे लिखित दिग्दर्शित आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा सिनेमा रिलीज झाला आणि याच सिनेमातून डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीची आपल्याला एक झलक बघायला मिळते.